पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू, गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पिंपरी चिंचवड विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, फडणवीसांकडून कठोर कारवाईचे आदेश। पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून विशेष निर्देश। प्राजक्त तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट, तनपुरेंचा उद्या भाजपत प्रवेश। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। तनपुरेंना दिली जाणार अहिल्यानगर परिषदेची जागा। राष्ट्रवादी पक्षात धुसफूस कायम, पार्थ पवारांनी काही मंत्र्यांना मागितला गेल्या 6 महिन्यांचा टेंडर आणि निधीचा हिशोब। पार्थ पवारांच्या सूचनेने वरिष्ठ नेते नाराज। महायुतीतल्या 14 जागांचा तिढा सुटला, अजूनही 3 जागांचा पेच कायम। पुणे, रायगड आणि संभाजीनगरच्या जागेचा पेच कायम। राज्य सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात घेणार जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीत पुन्हा होणार चर्चा, तोडगा न निघाल्यास उद्यापासून जरांगेंचं आमरण उपोषण। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दणका, परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश। पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा स्वीकारला। कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ अखेर बरखास्त। देशावर दुष्काळाच्या सावटाची भीती, देशात सरासरीच्या फक्त 90% पावसाची शक्यता। हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं वाढवली महाराष्ट्राची चिंता। बेतवा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून 6 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू। उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधली घटना। आरबीआय बाजारात आणणार नवीन प्लास्टिकच्या नोटा, कागदी नोटांच्या छपाईचा मोठा खर्च वाचणार। प्लास्टिकच्या नोटा चलनात आणायला सविस्तर चर्चा। अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन अवकाश कंपनीला मोठा धक्का। अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे रॉकेटचा भीषण स्फोट, हॉटफायर चाचणी दरम्यान घडली तांत्रिक त्रुटी। आज आयपीएल मध्ये रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना। जिंकणारा संघ फायनलमध्ये भिडणार आरसीबी सोबत। वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। प्रख्यात कवी गझलकार बशीर बद्र यांचं निधन, वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साध्या भाषेत गझल रुजवणारा कवी हरपला। Thank you.